नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यामध्ये मी आहे आणि हा रस्ता जातो कारंजा ते मंगरुळपीर रोडवर. मुंगसाजी हार्डवेअरच्या बाजूलाच 2-4 दुकानं आहेत. तिथे एक दुकान आहे बलखंडे हार्डवेअर अँड मशिनरीज. आधी यांनी कठीण परिश्रम केले. यांनी आधी घरोघरी जाऊन इलेक्ट्रिक फिटिंग केली, रात्रंदिवस काम केलं आणि त्याच्यानंतर आता त्यांनी कुठेतरी आपलं ठिय्या पाहिजे, दुकान पाहिजे म्हणून त्यांनी एक छोटंसं सुंदर दुकान लावलेलं आहे. यांचं नाव पूर्ण कारंजामध्ये आहे. राम आणि श्याम हे दोघं भाऊ इलेक्ट्रिकचं प्लंबिंगचं कोणतंही काम करतात. जेव्हा बोलवलं तेव्हा येतात आणि त्यांच्या दुकानामध्ये आता सध्या काय काय आहे हे पाहण्यासाठी मी आलो आहे. त्यांना काही प्रश्न विचारतो आणि त्यांच्या दुकानामधील त्या वस्तू कशा आहेत आणि त्यांची सर्विस काय आहे, ते या व्यवसायाकडे कसे वळले, त्यांचं शिक्षण काय आहे याची माहिती आपण जाणून घेऊया. कारण की आजच्या काळामध्ये सगळ्यांना नोकरी मिळणं फार कठीण आहे. व्यवसाय कोणताही असो, तो जर करण्याची तुमच्यामध्ये जिद्द असेल, प्रामाणिकपणा असेल तर अवश्य तुम्ही पैसे मिळवू शकता. तर मी आलो त्यांच्या दुकानामध्ये. हे आहेत श्यामभाऊ. नमस्कार. यांच्या दुकानामध्ये काय काय आहे हे पाहू. हे त्यांचे मित्र आहेत. या दुकानामधील वस्तू आहे. आताच या ठिकाणी दुकान लावलं त्यांनी. 2-3 महिने झालेले आहे. आधी त्यांचं दुकान तिकडे आतमध्ये होतं. आता 1.5 वर्ष झालेलं आहे. हा रोड चालला इकडे. समोर गजानन महाराजांचं मंदिर आहे. ममतानगर त्याचं नाव आहे त्या परिसराचं. आणि पुढे शेतकरी भवन आहे. पुढे गेल्यानंतर अनेक दुकानं आहेत इथे. तर यांना आपण काही प्रश्न विचारू. तर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे श्यामभाऊ? 10वी पास. आणि का शिक्षण सोडलं मग मधूनच? जास्त गैरहजर राहत असल्या कारणाने. हो का? शिक्षण सोडण्यात आलेलं आहे. तब्येत बरोबर नाही आहे. अच्छा. म्हणजे तब्येत बरोबर नव्हती म्हणून तुम्ही शाळेत जाऊ शकले नाही, पुढचं शिक्षण घेऊ शकले नाही. मग तुम्ही इलेक्ट्रिकचं काम कुठून शिकले? माझ्या घराजवळ एक संजय निकम म्हणून आहे, त्यांच्याकडे शिकलो. संजय निकमकडे? म्हणजे ITIमध्ये गेले नाही तुम्ही? नाही, कधीच नाही. आणि किती वर्ष शिक्षण घेतलं ते? 20 वर्ष. 20 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं? हो. अरे वा. आणि शिक्षण त्यांच्याकडे फक्त 1 वर्षच झालं. बरोबर. माझ्या स्वतःचे काम 19 वर्ष झाले आले. अच्छा, 19 वर्षापासून तुम्ही हे काम करता? हो. टोटल अनुभव 20 वर्षाचा. बरं. तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं काम करता नेमकं? प्लंबिंग, इलेक्ट्रिक आणि माझ्या दुकानातली हार्डवेअर मशिनरी सगळ्या पूर्ण टोटल टूल्स. अच्छा. टोटल टूल्स अँड मशिनरी. हो का? पूर्ण बिल्डिंगला लागणारे साहित्याचे जे कारागीर आहे त्यांचे सगळे साहित्य माझ्याकडे मिळेल. प्लस इलेक्ट्रिक फिटिंग माझ्याकडे आहे. सगळं उपलब्ध आहे. प्लस रिपेरेबल. हो का? आणि कारागीर किती आहे तुमच्याकडे? 6 कारागीर आहे का? आणि तुम्ही ठेके घेता का नवीन घरामध्ये फिटिंगचं? पूर्ण बिल्डिंगचे. आणि राहण्याचं ठिकाण कुठे आहे तुमचं? राहण्याचं ठिकाण कुंभारपुरा हनुमान मंदिर, गुरुमंदिर जवळ. हो का? बरं. हा व्यवसाय तुम्हाला आवडला का? हो. आणि पैसे वगैरे व्यवस्थित मिळते का? हो. आता तर सुरुवात 1.5 वर्ष झालेली आहे, सुरू झालेली आहे. हो का? एकदम रनिंग नाही पकडलं तरी पण मीडियममध्ये व्यवस्थित चालू आहे. आणि सामान कुठून आणता तुम्ही माल? अमरावती, अकोला. अमरावती, अकोला इथून माल आणता का? आणि इथे रिपेरिंग कोणकोणत्या वस्तूचं करता? फॅन, इलेक्ट्रिक फॅन, सिलिंग फॅन, टेबल फॅन. हो का? मशिनरीज, ड्रिल मशीन, कटर मशीन, मार्बल कटर मशीन, ड्रिल मशीन. अच्छा. ब्रेकर, हॅमर, आणखी मिक्सर. आणि हे वेगवेगळे दिसत आहे मला. हे काय नाव आहे भाऊ यांचं? हे वूड कटर आहे. वूड कटर आहे का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रकारचे वूड कटर आहे. आणि हे स्टाईलचे पॉलिश ब्लेड, ग्राइंडरचे सरी ब्लेड, झिरो चिपिंगचे ब्लेड. हो का? हां. हे कशाचं आहे?
हे प्लास्टिक डिश म्हणतात त्याला. अच्छा, प्लास्टिक डिश म्हणतात का? हां. याचं काम काय आहे त्याचं? त्याचं लाकूड घासाचं मागं राहते हे, त्याच्या समोर साईन पेपर राहते, नंतर याला घासण्यात येते. हो का? बरं. हा वायर एवढा मोठा ठेवलेला आहे, तो कशासाठी आहे? सर्व्हिस केबल आहे तो. अच्छा, किती MM? 6 mm. 6 MM का? हो. अच्छा चांगल्या अच्छा. क्वालिटीचा आहे. चांगली क्वालिटी आहे का? हो. ओरिजिनल? ओरिजिनल. हो का? हे 6 mm केबल म्हणजे कोणत्या कामी पडते? म्हणजे पोलपासून तर मीटरपर्यंत येण्याचं काम हा केबल अच्छा करतो. अच्छा. म्हणजे इलेक्ट्रिक पोलपासून घराच्या मीटरपर्यंत हो. सर्व्हिस लाईनसाठी आहे का? सर्व्हिस लाईनसाठी. हो का? आणि हे निळं निळं लटकलं आहे, हे काय आहे? हे एअर कॉम्प्रेसरचं नळी आहे. हे एअर कॉम्प्रेसरचं कायले काम करते हा. एअर कॉम्प्रेशर? हा, टू व्हीलरवाले हां. मेकॅनिकल साठी आहे. हो का? त्यांच्या उपयोगी पडते का? हो. बरं बरं. आणि हे हा पांढरा वायर कशाचा आहे? तार म्हणजे वायरच आहे तो? हा वायर आहे, मशीनला लागणारा वायर आहे. हो का? हो. कोणती मशीन? आपली हे कोणती जनरल मशीन. हो का? आणि हे कवर? हा, हे कवर हे आलं फ्लेक्झिबल पाईप म्हणतात. फ्लेक्झिबल पाईप? हो. म्हणजे तो कुठेही वळू शकते? कुठेही ओढू शकते. हा, हा. जास्तीत जास्त POP जास्त यूज होतात. अच्छा, POP मध्ये यूज होते का? हो. बरं बरं. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये कूलरची मोटर आहे. अच्छा. हे जे आहे हे स्लायटिंगवाल्याचं ब्लेड आहे. हो का? खूप महाग राहते. कुठं लागतं ते? स्लायटिंगवाले ॲल्युमिनियम कटर आहे. 3600 रुपये प्राईज आहे याची. 3600? 3600 रुपये आहे का? हो. हां, चांगला आहे. मोठी साईज आहे त्याची. हो. 14 इंची कटर ब्लेड आहे. हो. अच्छा अच्छा. हे काय? व्हाईट कॅट ॲसिड. ॲसिड. उपयोग त्याचा? उपयोग त्याचा स्टाईल धुण्यासाठी, चोकअप काढण्यासाठी. हो का? हे हेक्सा आरी आहे. आरी आहे का? हो. वूड कटर. बरं. आणि हे काय आहे? हे स्क्रू आहे. ह्याच्यामध्ये बॉक्स आहे का? हा, स्क्रूचा बॉक्स आहे. ते 1000 पीस न. हो का? धंदा कसा सुरू आहे? चांगला चालू आहे धंदा. म्हणजे सीझन आहे का? सीझन आता सध्या लागण सीझन. हो का? हो. तर टायमिंग काय आहे दुकानाचं तुमच्या? 9 ते संध्याकाळी 9. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 म्हणजे 12 तास? हां. हो. 12 तास आहे का? हो. मग तुम्ही टायमिंग कसं ॲडजस्ट करता? म्हणजे घरी कधी जाता, जेवण कधी करता? टायमिंग 2 जण आहे. टाईम टेबल काय आहे? अच्छा अच्छा अच्छा. मी आणि माझा पार्टनर. अच्छा, 2 जण आहात का? 2 जण. हां, बरं. तर 2 वाजता जेवायला जातो. हो का? म्हणजे सगळं सांभाळून दुकान चालवता? हो. मला तुम्ही हे सांगा की तरुण पिढीने या व्यवसायाकडे वळलं पाहिजे का? आलं पाहिजे का? हो. त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? आलं पाहिजे. कोणी खूप एज्युकेटेड आहे, पण त्याला नोकरी नाही लागत. हो. नोकरी नाही लागत आहे, त्या कारणाने काही ना काही उद्योग तर करायलाच पाहिजे. हो. काहीतरी उद्योग करावा लागेल, परंतु दुकान नाही मिळत, पैशाचा प्रश्न असतो, तो कसा सोडवायचा? पहिले आपल्याला स्वतःला मजबूत करावं लागेल. हा. काही ना काही तुमच्यातली हिंमत असली पाहिजे, काही ना काही करायची. बरं बरं बरं. तरच. म्हणजे पैसा आधी जमा करायचा? पैसा नसला तरी चालते, पण हिंमत पाहिजे. बरं बरं. हिंमत असली तर ऑटोमॅटिक सगळे दरवाजे उघडतात. बरं, हे दुकान स्वतःचं आहे का तुमच्या? नाही, भाड्या नाही. 10,000 रुपये रेंट आहे. 10,000 रुपये एका महिन्याचं? एका महिन्याचं. 10,000 रुपये वेगळे करून तुम्हाला किती महिना पडतो नोकर चाकरांना जाऊन? म्हणजे अंदाज सध्याची आता 10-12,000 रुपये उरते. हो का? सध्याच्या कंडिशन 10-12,000 रुपये मिळते का? पण 12-12 घंटे तुम्हाला वेळ द्यावा लागतो? पहिले तर वेळ द्यावाच लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही परिश्रम केल्याच्या नंतरच तुम्हाला फळ भेटेल. बरं. कोणाला पण, मला काय, कोणाला सुद्धा. बरं, छान आहे. चांगला संदेश दिला तुम्ही लोकांना. हां, नमस्कार. तर मित्रांनो, आपण या दुकानामध्ये येऊन ह्या सगळ्या वस्तू पाहिलेल्या आहे, त्यांचा अनुभव घेतला, भीती पाहिली त्यांची.
की त्यांनी किती संघर्ष केला आणि हे छोटंसं दुकान त्यांनी उभं केलं. त्यांचा संदेशसुद्धा त्यांनी दिलेला आहे की फक्त काम करण्याची हिंमत पाहिजे, मग आपोआप पैसा येतो आणि आपलं नाव होते. म्हणून आम्ही व्यवसायाकडे सुद्धा आलं पाहिजे. सगळ्यांना आजच्या काळामध्ये नोकरी मिळणं कठीण आहे मित्र. म्हणून जे बेरोजगार मुलं आहे त्यांनी पैसा कुठून न कुठून कर्ज घेऊन छोटे मोठे व्यवसाय करायला पाहिजे. आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि आपलं काम जर प्रामाणिकपणे केलं, वाजवी किंमत ठेवली, चांगली सर्व्हिस ठेवली, प्रामाणिकपणा ठेवला तर खरोखरच तो लहान दुकानदाराचा मोठा दुकानदार होऊ शकतो. पैसा कोणीही मिळू शकतात, परंतु कठीण परिश्रम करण्याची हिंमत पाहिजे. घरी न बसता त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतर विद्यार्थ्यांना, इतर बेरोजगारांना उद्योगामध्ये येण्यासाठी थोडंसं मार्गदर्शन करा. बलखंडे हार्डवेअर हे दुकान या मंगरुळपीर रोडवर आहे, कारंजा बायपासच्या बाजूला. तुम्हाला जर ह्या वस्तू पाहिजे असेल तर एकदा अवश्य या दुकानाला भेट द्या. श्याम आणि राम बलखंडे तुमचं स्वागत करत आहे. परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.